हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मनसेच्या नेत्यांची शिवतीर्थावर बैठक सुरू। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंसह इतरही महत्त्वाचे नेते मनपा निवडणुकीवर चर्चेची शक्यता। ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची उद्या महत्त्वाची बैठक। राज आणि उद्धव भेटीनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकांचा धडाका। भारत पाकिस्तान मॅचच्या दिवशी शिवसेना उबाठाचा मोठा निर्णय। राज्यभर माझं कुंकू माझा देश आंदोलन छेडणार। सिंदूर के सन्मान में शिवसेना मैदान में असं असणार आंदोलन। भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होणार। मॅच रद्द करण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। ओबीसी संघटनेची आज महत्त्वाची ऑनलाईन बैठक। बैठकीत ओबीसी समाजाच्या मोर्चाची तारीख निश्चित होण्याची शक्यता। दसऱ्यानंतर 8 किंवा 9 ऑक्टोबरला मोर्चा होणार असल्याची माहिती। कथित फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा मानहानीचा दावा रद्द। वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं दावा अवैध ठरवल्यानं नाना पटोलेंना मोठा धक्का। उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून पुन्हा सक्रिय। सकाळी 10 वाजल्यापासूनच अजितदादांच्या मंत्रालयात बैठकांवर बैठका। 2 दिवसांपासून घशाला त्रास होत असल्यानं घेत होते विश्रांती। सरसंघचालक मोहन भागवतांचा 75वा वाढदिवस। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला श्री श्री रविशंकर यांनी सत्कार करून दिल्या शुभेच्छा। सोलापूरमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी। अक्कलकोटलाही पावसानं झोडपलं। नदी नाले ओव्हरफ्लो, अनेक रस्ते पाण्याखाली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांची हत्या। उताह व्हॅली विद्यापीठात गोळ्या घालून कर्क यांची हत्या। कर्क यांच्या हत्येनं अमेरिकेत खळबळ। आणि नेपाळमध्ये अनेक भारतीय पर्यटक अडकले। एअरपोर्टवर मोठ्या प्रमाणात गर्दी। नेपाळ सुरक्षा दलाकडून वाहनांची कसून तपासणी। बातम्या। सोलापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय। शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलंय। शेळगी भागातील ही सर्व भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। सोलापूर शहरात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। सोलापुरातील सखल भागात पाणी शिरलंय। शहरातील जुना विडी घरकुल परिसरामध्ये अनेक घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। सोलापूर शहरात दमदार पावसामुळे सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली गेलाय। सोलापूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली आहे। सोलापूर धुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या। सोलापूर ते होडगी रस्ता बंद असून होडगी सांडव्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत आहे। रोडवरील कठड्याचं बांधकामही वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात पावसानं धुमाकूळ घातलाय। अनेक नदी नाले तुडुंब भरले, तर वाघदरी ते शिरशी या गावाला जोडणारी वाहतूक देखील पूर्णपणे बंद झाली आहे। बोरी नदीच्या पुलावर 3 ते 4 फुटापर्यंत पाणी आल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील किनी परिसरामध्ये दमदार पाऊस झालाय। किनी परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे बंधारे आणि पूल पाण्याखाली गेलाय। अनेक शेतामध्ये पाणी भरलंय। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील वाघदरी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। मुसळधार पावसाने शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला। यामध्ये परिसरातील शेतीला मोठा फटका बसलाय। पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक घटली आहे। 1572 क्युसेक पाणी येत असल्यानं धरणाचं मुख्य 27 पैकी 18 दरवाजे बंद करण्यात आले आहेत।
तर तब्बल 21 दिवसांनंतर जायकवाडीतून विसर्ग करण्यात आलाय. बीड जिल्ह्यातील 13 पर्यटक नेपाळमध्ये अडकले होते. यापैकी 11 जण भारताच्या हद्दीत गोरखपूरमध्ये पोहोचले आहेत, तर 2 पर्यटक हे काठमांडू येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कामध्ये आहे. नेपाळ एअरपोर्टवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली आहे. आम्ही मुंबईसाठी निघत आहोत, संध्याकाळपर्यंत मुंबईला पोहोचू, असा व्हिडिओ नेपाळमध्ये अडकलेले बीडमधील पर्यटक प्रवीण मिटकरी यांनी दिलाय. नेपाळमधून आपल्या मायदेशी परतण्यासाठी एअरपोर्टवर प्रचंड गर्दी झाली आहे. नेपाळमध्ये फिरायला गेलेले अकोल्यातील 10 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. यातील 5 जण पोखरा येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित असून उर्वरित 5 जण काठमांडू येथील हॉटेलमध्ये आहेत. हे 10ही जण सुरक्षित असल्याची माहिती अकोला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. नेपाळमध्ये पुण्याचे नागरिक अडकलेत. 23 जणांचा ग्रुप नेपाळच्या काठमांडूमध्ये अडकलाय. भारतात येणाऱ्या विमानसेवा रद्द झाल्यामुळे नागरिक नेपाळमध्ये अडकलेत. 23 पैकी 21 जण ज्येष्ठ नागरिक आहेत. बेरोजगारांची वाढलेली संख्या, घर लागलेली अर्थव्यवस्था तसेच समाज माध्यमांवर घातलेली बंदी अशा अनेक समस्यांमुळे असंतोषाचा स्फोट होऊन सध्या धगधगणाऱ्या नेपाळमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी लष्कराने देशभरात संचारबंदी लागू केली आहे. पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लष्कराने ही कारवाई केली. राज आणि उद्धव ठाकरेंच्या झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय. शिवसेना उबाटाच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक होणार आहे. त्यानंतर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची 1 वाजता बैठक होणार आहे. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता OBC समाजाकडून मुंबईत महामोर्चा काढला जाणार असल्याची शक्यता आहे. दसऱ्यानंतर OBC संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा येथे OBC नेते लक्ष्मण हाके यांच्या सभेच्या बॅनरवर समाजकंटकांकडून काळं फासण्यात आलंय. OBC समाज बांधवांकडून या संदर्भामध्ये संताप व्यक्त केला जातोय. समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरच्या आधारे काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या 2 जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्यात. ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं ती रद्द करावी अशी विनंती या याचिकांद्वारे करण्यात आली आहे. बहुचर्चित कथित फोन टॅपिंग प्रकरणी कोर्टाच्या निर्णयामुळे काँग्रेस नेते नाना पटोलेंना मोठा धक्का बसलाय. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा नाना पटोलेंचा मानहानीचा दावा रद्द करण्यात आलाय. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने मानहानीचा दावा अवैध ठरवून रद्द केलाय. दादरच्या शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार आहे. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेल्या शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी मोठ्या दिमाखात शिवतीर्थावर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने या मेळाव्याला परवानगी दिली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. शिवसेना शिंदे गटाने आपली स्वतंत्र ताकद दाखवत मुंबई महापालिकेसाठी कार्यकारी समिती जाहीर केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र अशी 21 जणांची कार्यकारी समिती जाहीर केली आहे. जळगावात DPDCच्या बैठकीमध्ये आमदार मंगेश चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाने एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. मंगेश चव्हाण ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान चव्हाण यांचा त्यांच्याच गृहमंत्र्यांवर त्यांचा विश्वास नसल्याची टीका माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे.